हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंतच्या माझ्या इमिटेशन ज्वेलरी कलेक्शनमध्ये जे काही मी घेतलं आहे, आज त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. साधं, सोपं आणि कॅज्युअल स्टाईलमध्ये मी दाखवत आहे. सो लेट्स सी, आय एम गोना स्टार्ट विथ सोनचाफा ज्वेलरी कलेक्शन. हे आत्तापर्यंत म्हणजे 5-6 वर्षातलं माझं टोटल कलेक्शन आहे, जे काही मी घेतलेलं आहे. सोनचाफा शॉपचे आता बरेच ब्रांचेस ओपन झालेले आहेत, शॉप्स ओपन झालेले आहेत. अगेन दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. हे आत्तापर्यंतचं माझं जेवढं काही कलेक्शन आहे 4-5 वर्षातलं, ते मी तुम्हाला दाखवत आहे. सो नळस्टॉप ब्रांच आणि लुंकड फॅब्रिक्स कुमठेकर रोडच्या तिथे आणि लक्ष्मी रोडच्या तिथे, या 3 शॉप्समधनं मी ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत, ज्या मी दाखवते आहे. ह्या ज्या 2 नथी दाखवते मी तुम्हाला, त्या ॲक्च्युली साडी पिन्स आहेत, नथच्या शेपमध्ये. तर त्या मी तुम्हाला दाखवत आहे. आणि तिसरी जी होती ती नथ होती. अर्थात माझ्याकडे अजून नथ आहेत, पण त्या चापवाल्या आहे. माझं नाक टोचलेलं नाही आहे, तर मी चापवाल्या नोज पिन्स नथ यूज करते. त्यानंतर हे हातातले कडे आहेत, तोडे म्हणू शकतात. सिंगल लाईन आहेत, सिंगल थ्रेडवाले तोडे आहेत. आय थिंक हे 300ला वगैरे मी घेतले होते. आणि हे एक असं छानसं लुक देतं. थोडीशी जाड कडे आहे मोत्यांमध्येच. बेसिकली मला पर्ल ज्वेलरी तशी पण आवडते, मोत्यातली ज्वेलरी आवडते, म्हणून मी सोनचाफ्याचं खूप जास्त माझ्याकडे कलेक्शन आहे. आणि या 4 बांगड्या आहे. तुम्ही जर बघितलं तर मधलं जे डिझाईन आहे ते पिंक खडे आहे त्याच्यावर. आय एम नॉट शुअर व्हिडिओमध्ये ते कितपत कुठला रंग दिसतोय, मरून दिसतोय, पण ते पिंकिश खडे आहेत. तर या 4 बांगड्या मी टिपिकली या साड्यांवरच घालते किंवा मग ड्रेस मटेरियल्सवरही. हे 1 ग्रॅम ज्वेलरी टाईप आहेत. कडे 2 घेतलेले आहेत मी. पण हे आय थिंक 2 वर्ष आधी घेतलेले आहेत. आणि अगेन हे अजून एक कड्यांचा सेट आहे, तोड्यांचा सेट आहे. टिपिकल आपलं जे महाराष्ट्रीयन तोडे असतात ना, तसा सेट आहे. सो इट डिपेंड्स मी कुठली साडी काय घालते, पण मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही मोत्यांची ज्वेलरी कशी पण घातली, कुठल्याही साडीवर घातली तरी ती उठूनच दिसते. हे जे मी आता दाखवत आहे हे कानातले आहे, पण हे ॲज अ सेपरेट घेतलेले आहे, कुठल्याही सेटवरची नाही आहे. अगेन पिंक, मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही बघाल तर कलेक्शनमध्ये पिंक किंवा हिरवे खडेच तुम्हाला जास्ती दिसतील. बट आय रिअली लाईक दीज लाँग टाईप टॉप्स. आणि हे आपले कुड्यांचा आकारमधले आहेत. 150 रुपीजला होते. मी आत्तापर्यंत एकदाच घातलेले आहेत आणि हे ह्याला घेऊन पण 6-7 महिने झालेले आहे. बेसिकली मी तुम्हाला टाईम पिरियड यासाठी सांगते की यांचं कलेक्शन इतकं चांगलं आहे की ते खराब नाही होत, काळा नाही पडत, ऑक्सिडाइज नाही पडत. हा एक लॉंग हार आहे. बेसिकली जे राणी हार म्हणतो तसं, म्हणजे मोठ्यातला आहे. 18 इंची होता हा. आणि मधले जे खडे आहेत ते हिरव्या रंगाचे आहे, पूर्ण मोत्याचं आहे काम. मला हा स्पेसिफिकली हवा होता आणि जेव्हा मी पहिल्यांदाच पाहिलं मला हा खूप आवडला. आय थिंक हा एक 400-450 रुपीजचा होता. यातले मॅचिंग कानातले पण आहे, हिरवे कडे आणि पर्ल व्हाईट कलरचे त्याच्यात मोती आहेत. सो हा मी पैठणीवर घातला होता एका फंक्शनमध्ये आणि हा खरंच खूप छान उठून दिसत होता. त्यानंतर आता मी जो सेट दाखवत आहे, त्याला ठुशी हार म्हणू शकतो का माहीत नाही, बट दिस इज बेसिकली नेकलेस आहे. नेकलेस आहे म्हणजे क्लोज्ड आहे. इट्स नॉट एन ओपन नेकलेस. चिंचपेटी जसं आपण घालतो की नाही, तसा नेकलेस आहे हा. हिरव्या आणि अगेन राणी कलरचे स्टोन्स आहेत याच्यामध्ये. आणि हा मला पाहता क्षणी खूप जास्त आवडला होता. मी हा लास्ट इयर दिवाळीत घेतलेला आहे. आता यंदा दिवाळी येतेच आहे. एकदा घातलेला आहे, जास्ती घातलेले नाही आहेत हे दागिने. ऑब्व्हियसली साड्यांवर फार कमी घालण्यात येतात, फंक्शन्स असले कहीच घालण्यात येतात. पण हा खूप जास्त भरीव आहे. तुमचा गळा खूप सुंदर उठून दिसतो. अराउंड 900 रुपीजचा होता आणि मी ते कानातले सेपरेट घेतले होते. सो विदिन 1000 रेंज खूप जास्त छान मिळालेलं आहे. याला पण घेऊन 1 वर्ष झालेलं आहे. काहीही झालेलं नाही या हारला. तसाच्या तसा त्यांच्याच बॉक्समध्ये ठेवलेला आहे, कानातले पण आणि हार पण. सो आता हे डिझाईन आहे का अवेलेबल, आय एम नॉट शुअर, बट दिस इज रिअली रिअली फॅन्टास्टिक डिझाईन विच आय गॉट लास्ट दिवाळी. त्यानंतर हे ठुशीचा प्रकार आहे.
अगेन माझ्याकडे ज्या 1-2 ठुशी आहेत त्या जरा बारीक होत्या. ह्या बघितल्यावर मलाच खूप सुंदर आवडलं याचं डिझाइन. तुम्ही जर बघितलं तर परत गळाबंद आहे आणि मोठं असं जाडसं याचं डिझाइन होतं. ॲज यू कॅन सी खरंच खूप छान आहे. व्हिडिओमध्ये मला माहिती नाही कितपत कसं आणि कितपत म्हणजे सौंदर्य उठून दिसतंय. बट डेफिनेटली मस्ट बाय ₹650चा होता आणि अगेन सेपरेट त्याच्या त्या कुड्या घेतल्या होत्या मी त्याच्यावर घालायला मॅचिंग. त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. सो यू कॅन मिक्स अँड मॅच तुम्ही. आणि काही ऑब्व्हियसली यांचे काही जे नेकलेस सेट्स आहेत, गळ्यातले सेट्स आहेत, ते त्यांच्या कानातल्या टॉप्स किंवा झुमक्यांसोबतच येतात. सो इट वॉज वर्थ बाईंग. अगेन हे दोन्ही सेट आधीचा आणि हा एकत्रच घेतला होता मी अराउंड दिवाळी पिरियड लास्ट इयर. सो येस, तुम्हाला कसं वाटतं हे कलेक्शन? तुम्ही मला नक्की कमेंट डाऊन करून सांगा. तुम्ही इमिटेशन ज्वेलरी घालता का हे पण सांगा आणि कुठून घेता पुण्याहून? अजून कुठले शॉप्स असतील तर मला प्लीज कळवा. आय वुड लाईक टू गो अँड व्हिजिट अँड बाय समथिंग्स फ्रॉम देअर. आता नेक्स्ट बॉक्स जो मी ओपन केलेला आहे, हे मोत्याचे वेल आहेत. बेसिकली कानातले वेल आहेत. झुमक्यांच्या मागे मी लावते. आता माझे शॉर्ट हेअर आहे म्हणजे खूप जास्त मोठे केस नाही आहे. बट आय स्टील यूज देम. पोनीटेल किंवा काही हेअरस्टाईल केली तर मी ते कानातले घालते जेव्हा पण मी मोत्यांचे सेट घालते. हा तन्मणी आहे, ओरिजिनल नाही आहे. सो डेफिनेटली लग्नातला वेगळा होता, ओरिजिनल आहे अजूनही, पण मी हा सोनचाफामधनं घेतलेला आहे. येस, अँड माझ्याकडे 2-3 तन्मणी आतापर्यंत झालेले आहेत. मला खरंच खूप आवडतात. आणि आता मी जे दाखवते ती चिंचपेटी टिपिकली 2-3 किंवा जास्ती प्रकारचे आता आलेले आहेत चिंचपेटी. हे डायमंड शेपचे होते, लटकन त्याचे, विच आय रिअली लाईक्ड. कारण ते आणि हे तन्मणी हे दोन्ही एकत्र घातल्यावर खूप छान असं उठून दिसत होतं. देन मी हे पैठणीवर घातलेले आहे. तुम्ही ट्रेडिशनल कुठल्याही साड्यांवर मोत्यांचे सेट घालू शकता. आणि आता हे काही हां, ही जी पहिली दाखवते ही छोटीशी नथ आहे. चापवालीच आहे, पण ही खड्यांवाली नथ होती आणि स्पेसिफिकली ही या सेटबरोबर खूप छान जाते कारण याच्यात अगेन पिंक कलरचे खडे आहेत. ह्या ज्या आता दाखवते ह्या बुगड्या आहेत, त्याच सेटवरच्या आहेत. अगेन हे सेपरेट घेतलं होतं. आय थिंक मी बुगड्या तिथून नाही घेतलेल्या आहेत, ह्या मी तुळशीबागेतून घेतलेल्या आहेत. आणि मगाशी मी जो तुम्हाला लाँग नेकलेस दाखवला आहे त्याच्या कानातले हिरव्या रंगाचे खड्यांवाले छोटेसे आहेत, पण खूप छान दिसतात घातल्यावर. हे सेपरेट टॉप्स अगेन घेतलेले आहेत, सोनचाफातनंच घेतलेले आहेत. आय थिंक हे ₹295 ला होते. सो माझ्याकडे असे बरेचसे कानातले मी वेगळे पण घेत राहते, सेटवरचेच घेते असं नाही आहे. आणि आय थिंक आय एम पुलिंग द लास्ट सेट नाऊ. तन्मणीचा प्रकार आहे, सोनचाफामधनंच घेतलेला होता. सो तुम्ही जर म्हणाल की केवढ्या वेगवेगळे मोत्याचेच नुसते सिमिलर दिसत आहेत की वेगळे, आय डोंट नो, बट आय कीप ट्राईंग डिफरंट सेट्स. मला एकच घालायला नाही आवडत. सो मी 2-4 असे घेऊन ठेवलेले आहेत सेट्स जे मी आलटून पालटून साड्यांवर घालत राहते. हे त्याच्या कानातले आहेत, सिमिलर वन्स. ही एक छोटी नथ आहे, अगेन चापवाली नथ आहे. सो प्रत्येक बॉक्समध्ये नथ किंवा काही कॉमन गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. सो तेवढे प्रकार आहेत. आणि हे जर तुम्ही जुडा स्टाईल केले तुमची हेअरस्टाईल किंवा काय तर त्याला ते लावण्याचं मोत्याचं होतं. दिस वॉज नॉट फ्रॉम सोनचाफा, पण हे असंच तुळशीबागेच्या गल्लीतनं घेतलेलं आहे. सो या, दिस इज वॉट आय हॅव. माझ्याकडे याहून पण बरेच दुसरी पण इमिटेशन ज्वेलरी आहे ऑब्व्हियसली, बट मला हा पूर्ण पर्ल ज्वेलरी किंवा सोनचाफा कलेक्शन म्हणून हा व्हिडिओ शूट करायचा होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्हाला अजून काय कंटेंट बघायला आवडेल तेही सांगा. ह्यातल्या काही ज्वेलरी आयटम्स मी आता दिवाळीत किंवा पुढच्या काही कार्यक्रमांना घातले तर मी तुम्हाला ते पण शेअर करेन की ह्या घातल्यावर कसे दिसतात. बट आय अगेन प्लॅन टू बाय समथिंग फ्रॉम सोनचाफा दिस दिवाळी.
मेन्शनिंग अगेन दिस इज नॉट अ पेड प्रमोशन बट ओव्हरऑल हे माझं आत्तापर्यंतचं कलेक्शन आहे मोत्यांमधलं पर्ल ज्वेलरीमधलं. आणि पुढचे ब्लॉग्स तुम्ही नक्की बघत राहा. मी वेगवेगळं कंटेंट आणण्याचा प्रयत्न करत आहे अँड आय एम होपिंग दॅट यू ऑल आर लाइकिंग माय व्हिडिओज. नवरात्र सुरू आहे, दसरा आहे, दिवाळी आहे आणि त्यानंतर अजूनही आपले काही फेस्टिवल्स होतच राहतील. पण हा जो मी प्रयत्न सुरू केलेला आहे, कुकिंग ब्लॉग्स आहेत, ट्रॅव्हल ब्लॉग्स आहे, लाईफस्टाईल ब्लॉग्स आहे, ड्रेसिंग अप किंवा ऑफिसला जातानाची तयारी, हे सगळं मी दाखवते आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. मला जसा वेळ भेटतोय मी तसं शूट करते, बट आय एम ट्राईंग टू पोस्ट 1 व्हिडिओ डेली ॲट लिस्ट अँड कीप दी एंगेजमेंट. सो लेट मी नो. हे थोडं माझं पॅशन आहे. आय एम रिअली लाइकिंग दिस, एन्जॉयिंग माय वर्क. So thanks again for watching all of my videos, giving all the love and support. Looking forward for more greater association with my YouTube family. Thank you so much for watching. This is what I have for today. See you in the next video. Thank you.